वळत पुढच्या बातमीकडे तर अधिवेशन सुरू असताना शेतकरी अवताला जुंपला गेलाय असं वक्तव्य भास्कर जाधवांनी अधिवेशनात केलं होतं। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भास्कर जाधव विधानसभेत चांगलेच संतापले, तर विरोधक शेतकऱ्यांचं नाव घेऊन राजकारण करतात असा पलटवार यावर अजित पवारांनी केलाय। आमची आज उद्या चर्चा करण्याची तयारी आहे असंही अजित पवार म्हणाले। तर TV9 मराठीने ही बातमी दाखवली, त्यानंतर आता अधिवेशनामध्ये याची दखल भास्कर जाधवांनी घेतली आणि त्यावरून हे घमासान झालंय। नवरा बैलाच्या जागी ते जुंपला गेलाय। सरकारची जबाबदारी नाही अध्यक्ष महोदय। अधिवेशन चालू असताना सरकारकडून जबाब मागायचा नाही, कधी मागायचा? नियमामध्ये हा प्रस्ताव कसा बसतो हेही तुम्ही ऐकून घेत नाही। कशाचे जोर, कसल्या शेतकऱ्यांचं सरकार, कशाला शेतकऱ्यांची कड आणतं या ठिकाणी? आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझं स्पष्टपणे म्हणणं आहे, अधिवेशन चालू आहे, सरकारचा डायरेक्ट संबंध या घटनेशी आहे, या आत्महत्यांशी संबंध सरकारचा डायरेक्ट संबंध आहे। म्हणून मी मेरिटवर न बोलता मी हा प्रस्ताव कसा या ठिकाणी मंजूर होऊ शकतो याच्यावर बोललोय। आणि म्हणून हा प्रस्ताव स्वीकारा, तात्काळ चर्चा सुरू करा ही आमची मागणी आहे। काही गोष्टी एखाद दुसऱ्याच्याकडनं वेगळ्या प्रकारचं वक्तव्य झालं असेल त्याचं समर्थन कुणीच करणार नाही। शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आहे, बळीराजा आहे, त्याच्याबद्दल सरकारचं दुमत असण्याचं अध्यक्ष महोदय काही कारण नाही। परंतु आपण बघताय आमची तयारी, आज पण चर्चा करायची तयारी, उद्या पण चर्चा करायची तयारी आहे। पण हे अशा प्रकारचा एक ह्या सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या लोकांच्या पुढे असा भाऊ करण्याचा प्रयत्न केला जातोय की हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बद्दलची चर्चा करू इच्छित नाही, हे पळवाट काढतात, असं कुठलंही नाही। महायुतीचं सरकार प्रत्येक विषयाच्या संदर्भात चर्चा करण्याची तयारी आहे।